आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध। आमचे सांगली प्रतिनिधी कळवतात की राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याचा आक्षेपार्ह असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका मिलिंद हारगे, तालुका अध्यक्ष नीता आवटी, मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनवणे, कुपवाड शहर अध्यक्ष चंपाताई कागे, सरपंच निगार शेख यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। यावेळी कमल चव्हाण, तबस्सुम मुल्ला, अश्विनी उपाध्ये, माधुरी म्हेत्रे, कौसर संधी, लैला नदाब, सुरेखा मारापुरे, ललिता लोहार, महादेवी लोहार, अनिता लोहार, मीना नांद्रे, मंजुषा कांबळे, अर्चना गाताडे, गोकुळा लोहार, गीता तावरे, कविता चौधरी, सुनंदा मैकुरे, पूजा स्वामी, कल्पना माळकर, अर्चना नरळे, सुजाता मोरे, अनिता सुतार आदी उपस्थित होत्या। निषेध आंदोलनादरम्यान महिला पदाधिकाऱ्यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे अस्वीकार्य असल्याचे सांगितले। संबंधितांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।